दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण जीएस संबंधित एक पीवायक्यू घेत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते आपण घेत असतो. अशा पद्धतीने आपली पूर्ण सिरीज आहे. तुम्ही सिरीज पाहू शकता. तर आजचा आपला प्रश्न आहे, गट क सेवा पूर्व परीक्षा झाली होती 2024 ची, त्यामधला हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? असा प्रश्न विचारला. यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग, जॉन कॅम्बेल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग, सर जेम्स लॅल आयोग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग. सर रिचर्ड स्ट्रॅची आयोगाची स्थापना तशी 1878 ते 1880 या दरम्यान झाली होती. लॉर्ड लिटनच्या काळामध्ये स्थापन झाला होता हा आयोग आणि दुष्काळासंबंधित होता. म्हणजे हे सगळे जे आयोग तुम्हाला इथे दिलेले आहेत ते महत्वाचे दुष्काळ आयोग आहेत असं आपण म्हणू शकतो. तर या स्ट्रॅची आयोगानुसार भारतात पहिली दुष्काळ संहिता, फेमाईन कोड आपण त्याला असं म्हणू शकतो, त्याची शिफारस करण्यात आली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे आहे. बाकीचे सुद्धा आयोग आहेत. कॅम्बेल आयोग आहे. या आयोगाची स्थापना 1866 मध्ये झाली होती. ओडिसा दुष्काळानंतर दुष्काळ निवारणात सरकारने सक्रिय सहभाग घेण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्याच्यानंतर लायोल आयोग आहे किंवा लॅल आयोग सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याची स्थापना 1897 मध्ये करण्यात आली होती. 1896च्या दुष्काळानंतर स्थापन करण्यात आला होता हा आयोग. या स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशींचा विस्तार आणि सुधारणा या आयोगाने केल्या. त्याच्यानंतर मॅकडोनाल्ड आयोग आहे. 1901 मध्ये स्थापन करण्यात आला होता. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये कृषी बँका स्थापन करणे, दुष्काळ आयुक्त त्यांची नेमणूक करण्याची शिफारस या आयोगाने केली होती. आणि वुडहेड आयोग आहे 1944चा. 1943 नंतर बंगालच्या भीषण दुष्काळाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी स्थापन झाला होता. हा शेवटचा आयोग होता. अशा पद्धतीने महत्वाचे दुष्काळ आयोग सुद्धा आपण बघितले. त्याच्या संबंधी काही ट्रिक्स असतील तर त्या तुम्ही सांगू शकता. क्रोनॉलॉजी तुम्हाला विचारली जाते किंवा क्रमानुसार लावा असा प्रश्न विचारला जातो. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. महत्वाचे दुष्काळ आयोग यावर हमखास प्रश्न असतो. एवढी जरी इन्फॉर्मेशन असली तुम्हाला विथ डेट, तरी सुद्धा तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून प्रमुख आयोग आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. अशाच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे तुम्ही पाहू शकता रोज संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.